नर्मदा आशिषनगर काथर्डे दिगर पुनर्वसन परिसरात बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे हाल। आगार व्यवस्थापकांना निवेदन देत बस थांब्याची मागणी। शहादा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नर्मदा आशिषनगर काथर्डे दिगर पुनर्वसन येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात गावातील नागरिकांनी आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर करत बस थांबा देण्याची मागणी केली। निवेदनात म्हटले आहे की नर्मदा आशिषनगर येथील सर्व रहिवासी हे सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित असून शासनाने पुनर्वसन करत येथे पुनर्स्थापित केले आहे। या पुनर्वसन वसाहतीला तब्बल 15 वर्ष होऊनही अजूनही बस सेवा उपलब्ध झाली नाही। परिणामी गावातील नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना प्रकाशा येथे पायी किंवा मोटरसायकलचा आधार घेऊन जावे लागते। गावातील अनेक विद्यार्थी शाळा कॉलेज शिक्षणासाठी हॉस्टेलला राहतात, मात्र काहींना हॉस्टेल मिळाले नसल्याने ते स्वतः भाड्याने खोली घेऊन राहतात, स्वयंपाक करतात, त्यामुळे पालकांवर आर्थिक बोजा येतो। एका महिन्याचे सुमारे 8,000 रुपये घरभाडे आणि स्वतंत्र जेवणाचा खर्च असा मोठा भार पालकांना सहन करावा लागतो। तसेच गावातील ग्रामस्थांना शहादा नंदुरबार येथे शासकीय कामांसाठी किंवा बाजार हाटासाठी जाणेही कठीण झाले। बस थांब्याअभावी संपूर्ण वस्तीला त्रास सहन करावा लागतो। निवेदनाच्या शेवटी असा इशारा देण्यात आलाय की 15 दिवसात बस थांब्याबाबत लेखी आदेश देण्यात यावेत, अन्यथा आमच्याकडून संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल। या निवेदनावर चेतन साळवे, लालसिंग वसावे, धरमसिंग वसावे, वीरसिंग वसावे, सायला पाडवी, मंजिलाबाई वसावे, वसाबाई वसावे, सानिया वसावे, दिवालीबाई वसावे, रजिला वसावे, कपिला वसावे, संगीताबाई वसावे, नेहा वसावे, मोसराबाई वसावे यांच्यासह अनेक महिलांच्या सह्या आहेत। सम्राट V7 न्यूज वरून सहसंपादक देवराज गावी त्यांचा रिपोर्ट। काय नाव आहे तुमचं? गणेश वसावे। राहता कुठे? काथर्डे दिगर पुनर्वसनला शहादा तालुक्यात। आणि काय मुद्दा आहे तुमचा? आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस सांगतात आमच्या रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत नाही आमच्या पुनर्वसन गावात, आणि इथे बस थांबायला पाहिजे। इथून आमचं मुले शिकायला जातात नंदुरबारला। माझा परगा स्वतः 12वीला होता मागच्या वर्षी, इथून अपडाऊन करत होता। इथून प्रकाशाला सोडायला जायचं, इथून 5 किलोमीटर, इथून नंदुरबारला पासेस काढली होती। म्हणजे इथे बस थांबत नाही। मग आता कुठे शिकतो? नंदुरबारला शिकतो, या वर्षी पण नंदुरबारला जाय, आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला, बस थांबायला पाहिजे या गावात। मग तो आता कसं शिकतोय, कसं राहतो, कुठे राहतो? आता रूम करून दिली, महिन्याचे 8,000 आहे, आणि रूमचे 8,000 आहे, आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात। ते स्वतः बनवून खातात? हा, ते स्वतः बनवून खातात। बस राहिली तर अपडाऊन करे? हा, बस राहिली असती तर इथून पास काढली असती, अपडाऊन केले असते मुलं।